शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोकली, हे टॅमॅटो जे तुमच्या पिझ्झासाठी वापरलं जातं आणि वापरलेलं तेल काम गरम गरम असत. त्याच्यानंतर एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून. या पिझ्झाचं आज माझ्या भावानी ऑर्डर केलेली. इथं मॅनेजर हा म्हणजे ह्या रूमचा पुरा मॅनेजर हा आहे. ह्यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळांनी पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईट त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलटे केल्या. म्हणून शोधत जे स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर हे गेलं 2 तास झाले शोधताय. ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब. वेगळा ईट क्लब म्हणजे काय खा. आणि हे खायला कसला जातात पदार्थ काढलेले हे टॅमॅटो जे तुमच्या पिझ्झासाठी वापरलं जातं. हे टॅमॅटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोकली, वापरलेलं तेल काम गरम गरम असत. त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काही भेटलं त्याला पाणी सुटलंय. हे पाणी सुटलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात भारी फंगस भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणारं पदार्थ म्हणजे चिकन. त्या चिकन मध्ये वास घेऊत ना वास एखादा गटारात पडलेलं किंवा सडलेलं हे असतं ना तसा वास आहे. पाणी सांडतंय अंड्यांमधून बॉईल अंडी. त्याच्यानंतर काय बोलतात ते आम्ही सुरामध्ये सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस हे काय माहिती नाही. त्याला पण फंगस लागले. फंगस